विचार करा की सरकारी तिजोरीमधून 50% रक्कम ओबीसींची गेली आणि 25% रक्कम जवळपास दलित आदिवासींची गेली, बाकीच्या इतरांची गेली. मला सांगा, सरकारी तिजोरीमध्ये मल्ल्यासारख्या उद्योगपतींना मौज मस्ती करण्यासाठी ते कोणत्या बँकेवर डाका टाकतील? पैसेच नाही तर डाका कुठे टाकतील? आता जे मल्ल्यासारखे 25,000 छोटे मोठे उद्योगपती, मी काय शब्द वापरतो लक्षात घ्या, मल्ल्यासारखे छोटे मोठे 25,000 उद्योगपती यांनी सरकारी राष्ट्रीयकृत बँकांवर डाके टाकलेले आहेत आणि त्याच्यातले बरेचसे परदेशात पळून गेलेले आहेत मौज मस्ती करण्यासाठी. तो मल्ल्या नेहमी दिसतो सुंदर पोरींमध्ये वावरताना. ही मौज मस्ती तो मल्ल्या कोणाच्या जोरावर करतो आहे? आणि मल्ल्यासारखे 25,000 उद्योगपती बनिया ब्राह्मणांचे आणि काही क्षत्रिय जातींचे हे कोणाच्या जीवावर मौज मस्ती करतायत? हे ओबीसींच्या पैशांवर मौज मस्ती करतायत. जर ओबीसींची जनगणना झाली आणि ओबीसींचा हक्काचा पैसा जर सरकारी तिजोरीमधून बाहेर पडला तर या मल्ल्यासारख्या सगळ्या उद्योगपतींचं, सगळ्या वरच्या जातीचे जे सचिव आहेत, काय ते सचिव, सेक्रेटरी, या सगळ्यांना कोणाला 1.5 लाख पगार, कोणाला 2 लाख पगार. सचिव म्हणजे काय हो? सचिव म्हणजे मोठा कारकून. आमच्या ऑफिसमधल्या लहान कारकुनाला, कनिष्ठ लिपिकाला, वरिष्ठ लिपिकाला 20,000, 25,000, 50,000 जास्तीत जास्त पगार मिळतो. खूपच अगदी सिनियर मोस्ट असेल तर 50,000पर्यंत पगार जातो. या मोठ्या कारकुनांना, जे राष्ट्रपती कार्यालयात बसलेले आहेत, जे प्रधानमंत्री कार्यालयात बसले आहेत, जे मुख्यमंत्री कार्यालयात बसले आहेत, या मोठ्या कारकुनांना, या IAS ऑफिसरांना, या सचिवांना 2 लाखापासून पगार सुरुवात होतो. का रे बाबा, का लागतात तुम्हाला 2 लाख रुपये महिन्याला? काय तुमचा खर्च काय? काय तुमचे पोरं म्हणजे काही सोन्या चांदीतून म्हणून आलेले आहेत का? कशाला तुम्हाला 2 लाख? ते म्हणतात नाही आहे तुमचे पडलेले आहेत. ते ओबीसींना त्यांच्या हक्काचे पैसे घ्यायचे अक्कल नाही. आमच्याजवळ अक्कल आहे म्हणून आम्ही 2-2 लाख रुपये पगार घेतो महिन्याला, कारण आमच्याजवळ ती अक्कल आहे. ओबीसींना अक्कल नाही, आम्ही काय करणार? ओबीसींनी जागृत व्हावं, संघटित व्हावं, संघर्ष करावा, जनगणना करून घ्यावी आणि घ्यावे ओबीसी 50%, 52%, 65%. काय तुम्हाला सरकारी तिजोरीमधून घ्यायचं या तुम्ही ओबीसी जनगणनेची मागणी करा. आम्ही चांडाळ चौकडी, आम्ही ओबीसीची जनगणना होऊ देणार नाही. चालले तो भांडण. तर मी तुमच्या समोर हे 2-3 महत्वाचे मुद्दे मांडलेत. फक्त जाता जाता मी एक महत्वाचा मुद्दा मांडणार आहे आणि माझं बोलणं थांबवणार आहे. ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये आपण आपली चर्चा पुढे नेऊ शकतो. फक्त जाता जाता एक महत्वाचा मुद्दा म्हणतो. गरम पाणी घे. थंडी इतकी आहे की पाणी लगेच थंड होऊन जातं. महत्वाचा मुद्दा आपल्या चर्चेमध्ये सर्वात आधी वैजापूरचे संतोष कुमार हे आपले ओबीसी बांधव बोलले आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की %52 ओबीसी म्हणवतो आपण आणि आपलं काहीच राजकीय अस्तित्व नाही. तिकीट मागण्यासाठी भाजपकडे भीक मागावं लागते, काँग्रेसकडे भीक मागावी लागते, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडे भीक मागावी लागते. का हा भिकारडा काय? हा समाज पैशांनी भिकारडा, राजकारणाच्या दृष्टीने भिकारडा, शिक्षणाच्या दृष्टीने भिकारडा, सगळ्याच बाबतीमध्ये भिकारडा. 52% ओबीसी आहोत ना. बाबासाहेबांनी किती मोठी ताकद दिली आपल्याला, 52% मतं. आणि त्यांनी सांगितलं, संतोष भाऊंनी बरोबर सांगितलं की जर सगळे ओबीसी एकत्र आलेत तर आपलं राज्य येऊ शकतं. येऊ शकतं नाही, आलेलं आहे. एका राज्यात ओबीसींचं राज्य
या भारत देशामध्ये एका राज्यामध्ये आलेलं आहे आणि ते 50 वर्षापासून तिथं ओबीसी राजे आहेत. आणि ते राज्य म्हणजे तामिळनाडू. जर आपण तामिळनाडूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर आपल्याला काय करावं लागेल? तामिळनाडूमध्ये 1967 साली पहिला ओबीसी मुख्यमंत्री अण्णादुराई यांच्या नावाने पहिला ओबीसी मुख्यमंत्री मिळाला. अण्णादुराई फार महान नेते. स्वामी पेरियार यांनी जी सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट जी चालवली 1925 सालापासून, त्या चळवळीच्या परिणामी, आणि त्याच्याही आधी 1916 पासून ओबीसी आंदोलन करतच होते तामिळनाडू प्रांतामध्ये. तामिळनाडू प्रांत म्हणजे फक्त मद्रास प्रांत. मद्रास प्रांतामध्ये 4 राज्य होते, म्हणजे तामिळनाडू, पांडिचेरी, आंध्र, केरळचा काही भाग आणि कर्नाटकचा काही भाग, असे 4-5 राज्य म्हणून तो मद्रास प्रांत होता. आणि या मद्रास प्रांतामध्ये ओबीसींनी प्रचंड मोठं आंदोलन 1916 पासून सुरू केलं. 1921 ला आरक्षण मिळवलं. 1921 ला. आणि फक्त ओबीसीसाठी नाही, ओबीसी जेव्हा लढतो तेव्हा तो फक्त ओबीसीसाठी लढत नाही. ओबीसी जेव्हा लढतो तेव्हा तो ब्राह्मण वगळता सगळ्या जातींसाठी लढतो. सगळ्या जातींसाठी, सगळ्या धर्मांसाठी लढतो. तामिळनाडूमध्ये 1916 साली ओबीसी लढला आणि 1921 साली तामिळनाडू मद्रास प्रांतामधल्या ओबीसींनी आरक्षण मिळवलं. कोणाला? दलितांसाठी, आदिवासींसाठी, ख्रिश्चनांसाठी, मुस्लिमांसाठी आणि या सगळ्यांच्या सोबत ओबीसींसाठी सुद्धा. 1921 कायद्याने आरक्षण मिळवलं मद्रास प्रांतामधल्या ओबीसींनी. आणि लगेच कोणीतरी कोर्टात गेलं, स्टे आला. त्यावेळेस काँग्रेसचं राज्य होतं. काँग्रेसने स्टे आल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मग ते आरक्षण तसंच कोर्टात पडून राहिलं स्टेच्या स्वरूपामध्ये. मग 1925 ला काँग्रेसचे महान नेते स्वामी पेरियार, E.V. स्वामी पेरियार यांनी काँग्रेसमध्ये मोठा संघर्ष केला. पक्षाच्या बैठकीत, मंत्रिमंडळाच्या बैठकीत, अगदी राजधानीमध्ये मद्रासमध्ये, अगदी गल्लीबोळामध्ये संघर्ष, आंदोलनं सुरू केली. काँग्रेस मान्यता देत नव्हतं की नाही, कोर्टाने स्टे दिला आहे, त्याच्यावर आम्ही काही हालचाल करणार नाही, नवीन रिझोल्युशन आम्ही आणणार नाही. आणि जेव्हा E.V. रामास्वामी पेरियार, काँग्रेसचे महान नेते, ओबीसी नेते, यांनी जेव्हा काँग्रेसचा राजीनामा दिला, काँग्रेसला लाथ मारली आणि त्याच्यानंतर जे काही परिणाम झालेत त्याच्या परिणामी 1927 ला, म्हणजे 2च वर्षाच्या आत, 1925 ला राजीनामा दिला आणि 1927 ला पुन्हा सगळ्या नॉन ब्राह्मीण जातींसाठी आरक्षण सुरू झालं रामास्वामी पेरियार यांच्या राजीनाम्यामुळे. लक्षात घ्या, ओबीसी नेता जेव्हा राजीनामा देतो त्याची प्रचंड ताकद असते. आणि ती रामास्वामी पेरियार यांनी 1925 साली दाखवून दिली आणि 2 वर्षाच्या आत पुन्हा ओबीसी सकट सगळ्यांना आरक्षण परत मिळून दाखवलं. आणि एवढंच नाही, 1927 ला आरक्षण परत मिळून दाखवलं आणि 20 वर्षाच्या आत, 20 नाही 30 वर्षाच्या आत ओबीसी मुख्यमंत्री तामिळनाडूच्या मद्रास प्रांतामध्ये बनवून दाखवला. ही आहे ओबीसींची ताकद. ही आहे ओबीसींची ताकद. आणि 1967 सालापासून आजपर्यंत तामिळनाडूमध्ये ओबीसी पक्षांचं राज्य आहे. एकदा डीएमके निवडून येतो, एकदा एआयडीएमके निवडून येतो. दोघेही पक्ष ओबीसींचे आहेत. डीएमकेचं राज्य असलं तरी तिथे 72%
टक्के ओबीसी आमदार तामिळनाडूच्या विधानसभेत सहजपणे निवडून येतात. सत्ता कोणाची बी असो, डीएमकेची असो किंवा एआयडीएमकेची असो, 72% ओबीसी आमदार सहजपणे निवडून येतात. 72% जिल्हा परिषद अध्यक्ष सहजपणे निवडून येतात. 72% पंचायत समितीचे अध्यक्ष ओबीसी सहजपणे निवडून येतात. आणि 72% ग्रामपंचायतचे ओबीसी सरपंच सहजपणे निवडून येतात. तामिळनाडूमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कुठलंही आरक्षण नाही, कायद्याने आरक्षण नाही. जर कायद्याने आरक्षण दिलं तामिळनाडूमध्ये तर 50% ओबीसी फक्त 50%च निवडून येतील. जर आरक्षण दिलं तर ते म्हणतात आम्हाला आरक्षण नको. तामिळनाडूचे ओबीसी म्हणतात आम्हाला राजकीय आरक्षण नको. आमचे 72% ओबीसी जर आमदार निवडून येतात ओबीसीचे, 72% जिल्हा परिषदचे अध्यक्ष निवडून येतात ओबीसीचे, आम्हाला कशाला पाहिजे आरक्षण, राजकीय आरक्षण. तर असं का होतं? आता मी शेवटच्या मुद्द्यावर येतोय. फक्त 2 मिनिटात विषय संपवतोय. तामिळनाडूमध्ये हे का शक्य झालं? आता मगाशी ते संतोष भाऊ म्हणाले की जर 52% ओबीसी एकत्र आला तर एक ओबीसी उभा केला की त्याला सगळ्यांनी मतं द्यायची आणि त्याला निवडून आणायचं. मला सांगा आत्ता काय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये? जर धनगर उभा राहिला तर धनगर लोकही मतदान करत नाहीत. माडी तेली त्या धनगराला मतदान करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. भाजपच्या तिकिटावर जर एखादा धनगर उभा राहिला मग भाजपचा उमेदवार म्हणून मग हे सगळे ओबीसी त्याला मतदान करणार. राष्ट्रवादी काँग्रेसचा धनगर म्हणून मग हे बाकी सगळे ओबीसी त्याला मतदान करणार. शिवसेनेचा धनगर म्हणून मग त्याला बाकी सगळे ओबीसी त्याला मतदान करणार. तुम्हाला मतदान करण्यासाठी बामणांची शिवसेना पार्टी का लागते? तुम्हाला मतदान करण्यासाठी त्या बामणांची भाजप पार्टी का लागते? तुम्हाला मतदान करण्यासाठी त्या मराठ्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का लागते? स्वतः ओबीसी म्हणून मतदान करण्याची अक्कल नाही का तुम्हाला? चल मी ओबीसी आहे आणि मी माझ्या ओबीसी संघटना किंवा ओबीसी पक्षाच्या तिकिटावर जो ओबीसी उभा असेल त्यालाच मी ओबीसी म्हणून मतदान करणार. माझ्या ओबीसी संघटनेतर्फे जो उमेदवार दिला आहे मग तो राखीव मतदारसंघामध्ये दलित असेल, आदिवासी असेल किंवा ओपन मतदारसंघामध्ये एखादा तेलीमाडी कोळी असेल, न्हावी सुतार शिंपी असेल किंवा एखादा मराठा पण असेल किंवा एखादा ब्राह्मण पण असेल. पण जर तो ओबीसी पार्टीने जर उभा केला असेल किंवा ओबीसी संघटनेने जर उभा केला असेल तर आम्ही सगळे ओबीसी त्या ओबीसी संघटनेच्या तिकिटावर उभ्या असलेल्या त्या उमेदवारालाच आम्ही मतदान करणार. मग तो मराठा असो, तो ब्राह्मण असो, तो तेलीमाडी कोळी धनगर असो किंवा दलित असो किंवा आदिवासी असो. हे महाराष्ट्रात होणार आहे का? कारण हे तामिळनाडूत झालं. म्हणून तामिळनाडूमध्ये 72% ओबीसी हे आमदार निवडून येतात. जिल्हा परिषद अध्यक्ष 72% ओबीसी निवडून येतात सहजपणे, कुठलंही आरक्षण नसताना. हे महाराष्ट्रात होईल का? याचा पहिल्यांदा विचार करा. आपल्याला फार मुळापासून काम करायचं आहे. नुसतं वरवर एखादी पार्टी स्थापन केली, चला रे ओबीसी पार्टी स्थापन झाली, मग करा कोणीतरी तेली उभा करा. तो तेली उभा केला की माडी तिकडे तोंड फिरवेल, धनगर इकडे तोंड फिरवेल आणि मग वरून काहीतरी पवार साहेबांचा आदेश आला, वरून काहीतरी फडणवीस साहेबांचा आदेश आला. अरे नाही, मला त्या अमुक अण्णा साहेबांनी माझ्यासाठी पोलीस स्टेशनला फोन केला होता. मला मोठ्या संकटातून त्या अण्णांनी मला वाचवलं. मला त्या अण्णांच्या सांगण्याप्रमाणे मला राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करावंच लागेल, त्या मराठ्याला मतदान करावंच लागेल. हे असे फालतू विचार प्रायोरिटीने आपल्या डोक्यात असतात. अमुक दादासाहेबांनी माझ्यावर लई उपकार केले, माझ्या पोराला त्याच्या बँकेत कुठेतरी शिपाई म्हणून चिटकवून दिलेला आहे. झाला पिढ्यान पिढ्या गुलाम.
म्हणजे तो शिपाई पण त्या बँकेतला, तो पण गुलाम, याचा पोरगा, आणि याची सगळी फॅमिली गुलाम, पिढ्यानपिढ्या गुलाम. थोडीशी तरी अक्कल. तो बँकेचा चेअरमन मराठा असेल तर ब्राह्मण असेल, तो तेल्याच्या पोराला शिपाई म्हणून नोकरीला का लावतो असा प्रश्न तरी विचारला का? नाही विचारला. तुम्हाला जर कोणी विचारला, मग अण्णासाहेबांनी एक पैसा नाही घेतला हो माझ्याकडून, माझ्या पोराला लगेच चिटकवून दिलं, एक पैसा नाही घेतला माझ्याकडून, माझ्या पोराला शिपाई म्हणून चिटकवून दिलं, कारकून म्हणून नोकरी लावून दिली. अरे पण त्याने तुझ्या मुलाला त्या बँकेत, त्या साखर कारखान्यात का नोकरी दिली? त्याचा काही फायदा होणार आहे म्हणून ना. हे बघा, ओबीसीला एखादी गोष्ट फायद्याची तेव्हाच दिली जाते जेव्हा ओबीसी कडून एका गोष्टीच्या बदल्यात 100 गोष्टी जेव्हा मिळतात वरच्या जातीच्या लोकांना, ब्राह्मण आणि मराठ्यांना, की बा या ओबीसी कडून आपल्याला 100 गोष्टीचा फायदा होणार आहे, मग याच्या पोराला शिपाई म्हणून चिटकून द्या, कारकून म्हणून चिटकून द्या, याच्या पोराला इंग्लिश स्कूलमध्ये बिगर पैशाचे ऍडमिशन देऊन टाका, पिढ्यानपिढ्या हा आपला गुलाम होऊन जाईल. हे तुमच्या डोक्यातून केव्हा जाणार? तुमचा मुलगा त्या बँकेत शिपाई कारकून म्हणून नोकरीला लागला, याचा अर्थ तुम्ही त्या मराठ्यावर प्रचंड 100 पटीने जास्त उपकार केले त्या मराठा चेअरमनवर किंवा त्या ब्राह्मण चेअरमनवर. मग तो साखर कारखान्याचा चेअरमन असेल किंवा बँक पतपिढीचा चेअरमन असेल. हा विचार डोक्यात घ्या आधी. लक्षात घ्या. तामिळनाडूमधल्या ओबीसींनी, तिथल्या स्वामी पेरियार यांनी जे काही आंदोलन उभं केलं, त्यांनी सर्वात आधी महत्वाचा मुद्दा त्यांनी काय सांगितला की आपली स्वतःची जात विसरा. आम्ही नॉन ब्राह्मीण जातीचे लोक आहोत. मी माळी नाही, मी तेली नाही, मी अब्राह्मण जातीचा माणूस आहे, जो ब्राह्मण नाही तो. ही माझी जात. हे तामिळनाडूमध्ये सर्वात आधी झालं. आणि मग नॉन ब्राह्मीण माणूस जो बी कोणी निवडणुकीला उभा राहील ओबीसी पक्षाच्या तिकिटावर, डीएमकेच्या तिकिटावर असो किंवा एआयडीएमकेच्या तिकिटावर असो, त्या दोघांपैकी एक निवडून येणार म्हणजे येणार. आणि तिथं काँग्रेसचा उमेदवार पडणार म्हणजे पडणार, तिथं भाजपचा उमेदवार पडणार म्हणजे पडणार. काँग्रेसला, भाजपला तामिळनाडूमध्ये प्रवेश नाही. जे काही 2-4 निवडून येतात ते डीएमके एआयडीएमकेशी युती करून ते निवडून येतात. तर जर डीएमके आणि एआयडीएमकेने जर काँग्रेसची युती केली नाही तर काँग्रेसचा एकही खासदार, आमदार निवडून येणार नाही. बरं, काँग्रेसला आणि भाजपला तिथं जिवंत का ठेवावं लागतं? कारण यांची सरकार केंद्र सरकारमध्ये असतात, दिल्लीमध्ये, आणि दिल्लीहून काहीतरी आपल्याला नेहमी मदत मागावी लागते केंद्र सरकारकडून. म्हणून नाईलाज असतो, या भिकारड्यांना काहीतरी 4-5 सीट देऊन टाका आमदारकीचे, 1-2 खासदारकीची तिकीट या काँग्रेसला, भाजपला, या भिकारड्यांना देऊन टाका, असं म्हणून तिथले ओबीसी लोक या काँग्रेस भाजपच्या भिकारड्यांना 5-5, 10-10 सीट भीकमध्ये देऊन टाकतात. तामिळनाडूमधल्या माणसाला तुम्ही जेव्हा विचाराल तू कोणत्या जातीचा आहे, तर पहिल्याने तर तो रागावेल. आणि समजा तुम्ही खूपच आग्रह केला, तो म्हणेल मैं नॉन ब्राह्मीण हूं, मेरी कास्ट नॉन ब्राह्मीण है. मुसलमानाला विचारा, ख्रिश्चनाला विचारा, तिथले जे कोणी तेली, माडी, कोळी, न्हावी, धोबी, सुतार, शिंपी, ज्यांना तुम्ही हिंदू म्हणता, कोणाला विचारा, नॉन ब्राह्मीण. लक्षात घ्या. म्हणून तिथे 72% ओबीसी निवडून येतात.
आमदार म्हणून पण, खासदार म्हणून पण, आणि जिल्हा परिषद पंचायत समितीपासून ग्रामपंचायत पर्यंत 72% निवडून येतात. कारण त्यांची तेवढी लोकसंख्या आहे तिथे तामिळनाडूमध्ये ओबीसीची, म्हणून ते घेतात लोकसंख्येप्रमाणे. महाराष्ट्रात हे होणार आहे का हे आधी सांगा. मी वैजापूरच्या संतोष भाऊला विचारतो. संतोष दादा जरा येता का जरा समोर? संतोष भाऊ, तुम्ही वैजापूरचे आहेत ना? वैजापूरचं कोणीतरी बोलत होतं इथं. मी जर हे बघा, मराठवाड्याकडे दौरा असो किंवा माझा विदर्भाकडे दौरा असो, मी माझा दौरा आतापर्यंत म्हणजे मागचं जाऊ द्या, पण या 2 महिन्यामध्ये मी वैजापूरवरून कमीत कमी 10 वेळा मी गेलेलो आहे माझ्या गाडीने, 4 व्हीलरने, कार्यक्रमांसाठी, व्याख्यानांसाठी. वैजापूर शहरामधून मी गेल्या 2 महिन्यामध्ये 10 वेळा गेलेलो आहे. आणि मी जेव्हा जातो एखाद्या कार्यक्रमाला, मी फेसबुकवर टाकत असतो, मी व्हॉट्सअपवर टाकत असतो. का टाकतो? की बाबा वैजापूरचा कोणीतरी एखादा माणूस मला कॉन्टॅक्ट करेल की श्रावण देवरे वैजापूरमधून चालले आहेत, तर चला बाबा आपण श्रावण देवरांना भेटूया, चहा पाणी एकत्र घेऊया. 2 महिन्यात, म्हणजे मागचं तर जाऊ द्या, पण या 2 महिन्यात मला वैजापूरमध्ये एकही भेटायला आला ना. गंगापूर ना वैजापूर ना त्या रस्त्यावरचं कोणी. एवढी जर जागृती आपली असेल तर काय कामाची? कसे आपण ओबीसी म्हणून एकत्र येणार? तर संतोष भाऊंना माझी विनंती आहे की जर समजा तुम्ही आता प्रतिज्ञा केलेलीच आहे की आपण सगळे ओबीसी एकत्र येऊया, आणि जिल्हा परिषद निवडणूक असेल, ग्रामपंचायत असेल, आणखी काही असेल, मी येतो, मला बोलवा, मी येतो, आणि तिथं आपण ओबीसी राजकीय आघाडी स्थापन करूया आणि तिथे आपले ओबीसी राजकीय आघाडीचे उमेदवार उभे करूया. जे होईल ते, परिणामाची तमा बाळगायचं नाही, काम सुरू करायचं, शून्यापासून सुरू करायचं, एकापासून सुरू करायचं. तुमची तयारी असेल तर आपण करूया. भरपूर बोलायचं आहे, पण आता मी रजा घेतो, कारण आमचे जे मित्र आहेत ससो खंडाळकर साहेब, तेही या विषयावर बोलणार आहेत. म्हणून मी माझा आटोपत घेतो आणि प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये आपण पुढे चर्चा चालू ठेवू. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय ओबीसी, जय मंडल. चला, प्रश्न असतील तर प्रश्न विचारा, नाही तर मग खंडाळकर साहेब असतील, ससो खंडाळकर साहेब, त्यांना बोलायला सांगा किंवा अध्यक्षांना बोलायला सांगा. माझा आवाज कोणी म्यूट केला होता का? हॅलो 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 हॅलो, माझा आवाज येतोय का? संतोष भाऊ, पाईकराव, हॅलो. कार्यक्रम संपला असेल तर मला सांगा, मला अजून बरीच दुसरी कामं आहेत. तुमचा कोणाचाच आवाज येत नाही इकडे.